हॅलो फ्रेंड्स, वांगं कोणाला कितीही न आवडो, पण खाऱ्याचं वांगं हे प्रत्येकाला आवडतंच. म्हणूनच आज मी घेऊन आलेली आहे खाऱ्याच्या वांग्याची रेसिपी. तर त्यासाठी आपल्याला जे जे साहित्य लागणार आहे ते आपण अगोदर पाहून घेऊया. तर इथे मी घेतलेले आहेत शेंगदाणे, जे मी घेतलेले आहेत भाजून. हे भाजलेले शेंगदाणे काय करायचे आहेत, आपल्याला सेपरेट असे दळून घ्यायचे आहे, कारण आपल्याला याचा बारीक नाही तर जाडसर असा कूट हवा आहे. सो हे घ्यायचे आहेत अगोदर सेपरेट असे बारीक करून. आता इतर साहित्य काय लागतं ते आपण पाहूया. इथे मी घेतलेलं आहे खोबरं. हे किसून थोडंसं भाजून घेतलेलं आहे. किंचितसं भाजायचं आहे, जास्त ब्राऊन करायचं नाही. म्हणजे काय होतं की थोडंसं भाजल्यानंतर छान अशी चव येते भाजीला. आता इथे आहे धने आणि त्याच्यात थोडेसे 2-4 असे मिरे घातलेले आहेत. हे पण भाजून घ्यायचे आहेत. धने घेतल्यानंतर आपण इथे घ्यायचे आहेत जिरे भाजलेले नाही आहेत, भाजले तरी चालतील. घेऊया हिरव्या मिरच्या, लसूण आणि थोडंसं आल्याचा तुकडा. आणि काय करायचं, कोथिंबीर स्वच्छ अशी धुवून चिरून घ्यायची आहे. याच्यावरती घालूया थोडंसं मीठ आणि थोडंसं पाणीही घालायचं आहे. आणि थोडीशी जाडसर अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. हे घालते थोडंसं मीठ आणि आता करूया याची पेस्ट. मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर हे आता वाटण तयार झालेलं आहे. हे घेऊया आपण काढून. थोडंसं जाडसर असं वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे. आता आपण जो जाडसर दाण्याचा कूट केला होता शेंगदाण्याचा, तो देखील घेऊया याच्यावरती घालून. हा असा जाडसरच कूट करायचा आहे, म्हणजे भाजी छान लागते चवीला. जास्त पावडर करायची नाही आपल्याला याची, थोडासा जाडसरच ठेवायचा म्हणजे छान लागतो. आता याच्यावरती आपण काय करूया, थोडीशी हळद घालूया आणि थोडासा गरम मसाला घालूया. तुम्ही जर आतमध्येच गरम मसाले भाजून घातले तर वरून गरम मसाला घालायची गरज नाही. इथे थोडासा मी 1 चमचाभर गरम मसाला घालते, म्हणजे चव अजून छान येते. तर इथे झालेला आहे आपला मसाला घालून. आता आपण हे थोडंसं मिक्स करून घेऊया हातानं. असं मिक्स करायचं आहे छान असं एकत्र. आता हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता काय करायचं, याच्यावरती थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे. 1 चमचाभर तेल आपण याच्यावरती घालणार आहोत. पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स करून घेतल्यानंतर आपण काय करूया, आता आपले वांगे घेऊया आणि वांगे छान असे धुवून त्याच्यात थोडासा देठ वगैरे काढून आपल्याला घ्यायचे आहेत. तर इथे मी वांगे घेतलेले आहेत, त्याचा देठ काढलेला आहे. आता हे घेऊया आपण छान असे चिरून. अशा पद्धतीनं किडकी आहेत का वगैरे पाहायचं थोडंसं आणि असे चिरून घेऊया. वांगी आता चिरून झालेली आहेत. आता आपण काय करूया, याच्यामध्ये हा आपला मसाला भरून घेऊया. छान असा मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे भरपूर. अशा पद्धतीनं सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून घेऊया. आता एक कढई घ्यायची आहे, त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तेल घालून घेतल्यानंतर थोडंसं आपल्याला जिरे टाकायचं आहे फोडणीसाठी. नंतर काय करायचं, आपले जे भरलेले वांगे आहेत ते सगळे वांगे याच्यामध्ये आपल्याला थोडेसे एक एक करून टाकून परतून घ्यायचे आहेत सगळे. आता हे वांगे आपण याच्यामध्ये घालून घेऊया.
तर याच्यावरती एक झाकण ठेवूया आणि थोडीशी याला परतून घेऊया. दोन्ही साईडनं आपल्याला असं परतून घ्यायचं आहे. हे उलटून घेऊया थोडेसे. आता आपण अशा पद्धतीने उलटवायचे आणि दुसऱ्या बाजूने देखील थोडेसे परतून घ्यायचे आहेत. पुन्हा झाकण ठेवायचं आहे याच्यावरती आणि 1-2 मिनिट छान असे वाफवायचे. आता हे 2-3 मिनिट चांगले असे याच्यामध्ये परतलेले आहेत तेलामध्ये. आता काय करायचं, आपला जो उरलेला मसाला होता ना, तो उरलेला मसाला देखील याच्यावरती आपण घालून घ्यायचा आहे. तर आपला जो उरलेला मसाला होता तो पूर्णपणे याच्यावरती घालून घेऊया. तर आता काय करायचं, आपला जो मसाला आपण घातलेला आहे सर्व, तो इथे असं वांग्याला आपल्याला लावून घ्यायचा आहे. परत याच्यामध्ये थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती घालायचं आहे थोडंसं मीठ, कारण आपण याच्यामध्ये आता पाणी घालणार आहोत. पाणी गरम घालायचं आहे, नाही तर वांगी सगळे दांडून जातील आणि ते शिजणार नाहीत. आणि चवही चांगली येते. म्हणून आपल्याला इथं थोडंसं गरम पाणी करून घालायचं आहे. तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल त्या प्रमाणात तुम्ही घाला. इथे मला थोडीशी सुकीच करायची आहेत, सो मी इथे कमी प्रमाणात पाणी घातलेलं आहे. तुम्हाला जर जास्त हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये जास्त पाणी घाला आणि याच्यावरती झाकण ठेवून असं शिजवून घ्यायचं आहे. थोड्या वेळ शिजवल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला हे वांगे पुन्हा पलटून घ्यायचे आहेत, म्हणजे दोन्हीही साईडनं आपले वांगे छान असे शिजले जातील. नाही तर काय होईल, वरच्या बाजूनं कच्चे राहतील. सो असे चेंज करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा शिजवायला ठेवायचे आहेत. तर याच्यावर पुन्हा झाकण ठेवूया आणि थोडा वेळ 2-4 मिनिट याला शिजवून घेऊया. तर आता पाहू शकता तुम्ही, आपली वांग्याची भाजी छान अशी तयार झालेली आहे. याला कलरही फार सुरेख येतो. तर ही आहे आपली खारी वांग्याची भाजी तयार. तर इथे आता गॅस बंद केला तरी चालेल, शिजलेले आहेत वांगे व्यवस्थित. तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा. खारे वांग्याची भाजी खूप छान लागते, तिला वेगळी अशी चव असते तिची. सो रेडी आहे. आता आपण ही घेऊया एका प्लेटमध्ये काढून. तर अशा पद्धतीनं आपली खारे वांग्याची भाजी छान अशी चमचमीत तयार आहे खाण्यासाठी. सो इथे सर्व करून घेऊया. तर तुम्ही देखील ही खाऱ्याची वांग्याची भाजी नक्की ट्राय करून पहा. थँक्यू फॉर वॉचिंग.